नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपण पाहताय तरुण भारत. आपण सध्या आलोय शाहूपूर येथील शेती सेवा केंद्रावर. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबणीवर गेला आहे. तर पाऊस लांबणीवर गेला आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका. पण आपण कोल्हापुरातील या शेती केंद्रावर पाहतोय की शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. तर आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? वारणानगरजवळ मोहोरे म्हणून आहे. मोहोरे. मोरेगा. इथं शेती सेवा केंद्रात बी बियाणे खरेदीसाठी आला. हा, बी बियाणे खरेदीसाठी आले. कोणत्या प्रकारची बी बियाणे खरेदी केली? आता सध्या मी भुईमुगाचं बी घेतलेलं आहे. भुईमुगाचं. कोणत्या प्रकारचं? मी धनलक्ष्मी म्हणून आहे. धनलक्ष्मी बी घेतलेलं आहे. शेतीमध्ये अजून कोणकोणते पीक आहेत? आता सध्या भात पेरणी म्हणा, भुईमुग पेरणी म्हणा, यासारखे जे मोठ्या स्वरूपात म्हटलं तर आपल्याकडे सोयाबीन पेरणी आहे. सोयाबीन पेरणी. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आवाहन केलंय की आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार पण सांगितलंय की लवकर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, दुबार पेरणीचं संकट येईल. याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? काय झालेलं आहे, या भागातल्या शेतकरी परवा 2 दिवसापूर्वी प्रचंड स्वरूपात, अति प्रचंड स्वरूपात पाऊस लागलेला आहे. आणि आता सध्या जर बघितलं तर जे आपण मान्सून जो आहे, मान्सूनच्या आगमनाच्या बातम्या या लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आता धांदल करत आहेत पेरणीसाठी. मुख्यमंत्र्यांनी आवाहन जरी केलं असलं तरी सुद्धा पडलेला पाऊस आणि आलेली घात याचा विचार केला तरी माझ्या मते पेरणी करणं योग्य आहे. पेरणी करणं योग्य आहे. सध्या मग शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं तुमचं मत आहे? अगदी बरोबर आहे. सध्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी आणि आता परत गेल्या वर्षीसारखी परिस्थिती होऊ नये. गेल्या वर्षी काय झालं, 15 मेलाच पाऊस सुरू झाला आणि तो कंटिन्यू सुरू झाला. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेती जी आहे ही पेरणी अभावी पडून राहील तशी. त्यामुळे शेतकरी यावर्षी थोडासा दुबार पेरणीचं संकट मागच्या वेळी आलं. दुबार पेरणी झालीच नाही. कंटिन्यू पाऊस झाल्यामुळे परत पेरणीच करता आली नाही. म्हणून यंदा शेतकरी थोडासा विचार करणार, संकटात पुढं पाऊस जर जास्त झाला तर संकटात सापडू नये म्हणून शेतकरी सध्या लगबग करत आहे आणि ती करावी शेतकऱ्यांनी. आपण जे पिकांवर कीड रोग पडू नये, पसरू नये यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या? आता सध्या शेतकरी जे आहे तणनाशक म्हणून जे आहे कसं आहे, पेरणीनंतर मारावं लागणारं तणनाशक जे आहे ते शेतकरी सध्या खरेदी करतोय. मी सुद्धा खरेदी केले. आता अल निनोचा आपल्यावर प्रभाव आहे यावर्षी, यंदाच्या या मान्सूनमध्ये. तर जर पाऊसच कमी पडला तर तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत? काय करणार तुम्ही? सध्या कसं आहे, ज्याची बागायती शेती आहे त्याचं तो पाण्याचं पीक आपलं जगवून घेऊ शकतो पाण्याची सोय असणार. कारण आपला पट्टा हा जरा बागायती पट्टा असल्यामुळं पाण्याची सोय आहे. जरी पाऊस लांबला तरी पाणी पाजून ते जिवंत ठेवणार पीक. आपल्या रानात कोणकोणते पाण्याचे सोर्स आहेत? आमच्याकडं लिफ्ट इरिगेशन, नदीवरून येणार डायरेक्ट पाणी, आणि विहिरी, या 2 प्रकारच्या पाण्याचे सोर्स आहेत. पण पेरणीचं संकट आमच्या भागामध्ये तर येण्याची शक्यता कमी आहे. आमच्या भागात येण्याची शक्यता कमी आहे. पाण्याचा सोर्स उपलब्ध असल्यामुळं दुबार पेरणी संकट येणार नाही. आणि शेवटी शेतकरी हा पावसाच्या आशेवर आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे. सध्या रत्नागिरीमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. त्यामुळं पाऊस येण्याची शक्यता शेतकरी बघून पेरणीच्या मागं लागलेला आहे. मामा, कुठलं गाव आपलं? कोपाडे. इथं पंप घेऊन आलाय होय, पंप रिपेअरसाठी घेऊन आलतो. रिपेअरला. झाला का रिपेअर? हा, झाला की. कोणत्या फवारणीचं औषध घेत? टॉनिक आणि तणनाशक. शेतीमध्ये कोणतं पीक आहे शेतामध्ये? ऊस आहे, भात आहे. बी बियाणे खरेदी केली का? हा, केली की, बियाणे केली खरेदी. कोणत्या प्रकारची? अवनी भात लावलं. भाताचं कोणतं आहे? एक आहे गुंठा, 10 गुंठ्याचा वापा. आणि भुईमुग? भुईमुग काढला की. भुईमुग तो अर्धा एकरमध्ये होता. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आत्ताच पेरणी करू नका, पेरणीची घाई करू नका, अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे. काय यावर तुमचं म्हणणं? पावसाळा कसं आहे, पावसाळ्यावर अवलंबून राहणं शक्य, म्हणजे कसं अशक्य आहे गोष्ट. केव्हा पडेल हे सांगता येत नाही ना पाऊस. त्यामुळे आताच तुम्ही पेरणीच्या हा, नादाला लागला. हा, पडून किंवा नाही पडून, पेरणी एक आपलं काम आहे, कर्तव्य आहे. ते कर्तव्य पूर्ण करायचं पाहिजे. पावसावरून राहिलं तर अवघड पडेल ना. मग समजा जास्त पाऊस लागला तर ऐनवेळी केव्हा पेरणार, भात पेरणार, पेरणी केव्हा करणार, असं आहे ना. मामा, तुमचं गाव कोणतं? गाव इस्पुर्ली. इकडे कुठं आलाय तुम्ही? बी बियाणे आहे. कोणत्या प्रकारचं बी खरेदी करायला? भात. त्याची किंमत काय?
किंमत 100 रुपये, काय 120, सांगितले दुकानदारांनी? 120, 100 वेगवेगळ्या व्हरायटी असतात. तुमच्या शेतामध्ये कशाची लागवड करतात, कोणत्या पिकाची? भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की मान्सून अजून सुरू झालेला नाही, पेरणीची घाई करू नका. तरी तुम्ही पेरणीची का घाई करता? बी नंतर मिळत नसते, शॉर्टेज पडते बी, म्हणून आता बी घेऊन जायचं. आणि आता आता हंगाम आलेला आहे, त्यामुळे धुळवा पेरणी असते. त्यामुळे काय पाऊस पडला की उगवते. धुळवा पेरणी आहे हो. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अजून मान्सून पाऊस सुरू झाला नाही, पेरणी करू नका. तरी तुम्ही पेरणीला का सुरुवात करता? नाही, आता आमचं जे आहे ते एकदम पावसाळी क्षेत्र आहे ना तिकडं. कोकण अगदी म्हणजे डोंगर भाग आहे संपूर्ण तो. करवीर शेवट होतो, तिथून पुढं राधानगरी चालू होती. पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी असते. आता कोणत्या प्रकारचं बी खरेदी करायला? आता भाताचं आता आपण शाहूपूर येथील शेती कृषी संघात आलेलो आहोत. तर आपण दादांकडून कोणकोणत्या प्रकारची पावसाळ्याची बी बियाणे उपलब्ध आहेत त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या प्रकारचे आपल्याकडे आपल्या गोडाऊनमध्ये बी बियाणे आता सध्या उपलब्ध आहेत? तर आपल्याकडं 120 दिवस 130 दिवसामध्ये रचना म्हणून एक व्हरायटी आहे, सुधारितमध्ये येते. रचना आणि अमुक 130 दिवसाचा कालावधी आहे, ती जरा शेतकऱ्यांची चांगली पसंती आहे. त्यामध्ये 90 दिवसामध्ये अनोखी म्हणून घेते, म्हणजे ज्यांचं रान आहे कमी पाणी तिथं अनोखी म्हणून चालते. आणि सोयाबीनमध्ये 753, 9305 या व्हरायटी आहेत, उंच येणारी म्हणा. क्षेत्रानुसार शेतकऱ्यांच्या 100 दिवसाचे तुमची 992 आहे, फुले दुर्वा 726 फुले संगम आहेत. भूमीमध्ये बॉम्बे 44, बॉम्बे 55, कस्तुरी, धनलक्ष्मी, फुले प्रगती या बियाणं म्हणजे जेवढं आहे ते सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याकडे कोणकोणत्या तालुक्यातून शेतकरी येतात? आपल्याकडं जे ऑल ओव्हर कोल्हापूरमध्ये जेवढं पण आहेत, तुमचं राधानगरी साईड, करवीर, गारगोटी साईड, बांबोडे, मलकापूर या भागातून परत इकडं शिरोली, टोप, समापूर, वडगाव, हातकणंगले तालुक्यात संपूर्ण गिऱ्हाईक इकडे येते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 15 जून पर्यंत कुणीही पेरणी करू नका, तरी शेतकरी रांगा लावत आहात. तर तुम्ही काही सजेशन देताय शेतकऱ्यांना? देतो पावसाच्या म्हणजे आता सुरुवातीला पाऊस झाला लगेच जमीन ओली होत नाही, त्यामुळं लगेच सोयाबीन किंवा भुईमूग पेरलं तर ते वल्ल वाळं होते, उगवण होत नाही. तोच विषय आहे. तरी पण आम्ही शेतकऱ्यांना माहिती देतो, लगेच पाऊस झाला लगेच पेरणी करू नका. पण शेतकऱ्यांना कसं जी लांब येतात ते आधीच बियाणं घेऊन जातात, त्यामुळं गर्दी असते. भातामध्ये आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची बी बियाणे आहेत? भातामध्ये शुभांगी 130 दिवसाची व्हरायटी आहे, अमोघ एक 130 दिवसाची व्हरायटी आहे, अस्मिता आहे, रचना म्हणून 130 दिवसाचे आहेत. म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या पसंतीच्या सगळ्या व्हरायटी आहेत. 130 दिवस काल म्हणजे जिथं पाऊस आहे, पूर आहे, तिथं या व्हरायटी चालतात. आणि 100 दिवसामध्ये म्हटलं तर सुंदर भात बियाणं आहे, अनोखी एक आहे 100 दिवसाचं, कावेरी 7155. आणि मोठ्यामध्ये म्हणजे लांबडं वासाचं जे भात आहे त्यामध्ये मधुमती, कावेरी 888 आणि खुशबू म्हणून या 3 व्हरायटी आहेत. भुईमुगमध्ये कोणकोणते प्रकार आहेत? भुईमुगमध्ये आपल्याकडे धनलक्ष्मी, फुले प्रगती आहेत. बॉम्बे 44, बॉम्बे 55 आहे, TAG 24, परत 100 दिवसाची कस्तुरी 108 म्हणून आहे. 3 दाण्याची शेंगती पण एक चांगली व्हरायटी शेतकरी जास्त नावाने घेतात. आम्हाला दाखवू शकता कोणकोण? भात बियाणाचं तुम्हाला भाताचं दाखवतो. भात बियाणामध्ये रचना 130 दिवसाची व्हरायटी आहे, पुराच्या पाण्याला चालणारी, 10-15 दिवस जरी पूर असला तरी टिकतात. 1.5 पोता ॲव्हरेज ह्याला. भात तुमचं रोगराईला कमी, कानी वगैरे जे भातावर असतात हे त्याला कमी राहतील. त्याच्यामध्ये दुसरी म्हटलं तर शुभांगी एक 130 दिवसाची व्हरायटी आहे, एक शेतकरी म्हणजे एकदम जुनी व्हरायटी आहे, नावानं घेणारी व्हरायटी. तिसऱ्यामध्ये 130 दिवसामध्ये आणि एक अमोघ एक आहे, हे पण 130 दिवसाची व्हरायटी आहे, उंच राहत्या, झडत नाही, पडत नाही. याला पण ॲव्हरेज चांगला आहे, 1.5 पोतं गुंठ्याला पडते. सोयाबीनमध्ये उंच जातीची 120 दिवसाची म्हणजे लेट येणारी व्हरायटी 726 फुले संगम आहे, महाबीजच्या येत्या. आणि 753 300 KDS फुले किमी ती 753 100 दिवसाची व्हरायटी. आणि इकडे काय इगल हे 335 इगलची ही एक सोयाबीनमध्ये व्हरायटी आहे. आणि भुईमुगमध्ये म्हटलं तर भुईमुग स्टॉक येते, TAG 24 90 दिवसाची व्हरायटी, ही बॉम्बे 55 आहे 100 दिवसाची, आणि ही बॉम्बे 44 100 दिवसाची व्हरायटी आहेत. आताच आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की जरी पाऊस उशिरा येणार असेल तर शेतकऱ्यांना ठाम विश्वास आहे की पाऊस हा वेळेवरच येणार आहे आणि ते त्यामुळेच पेरणीचे लगबग करत आहेत. आपण आता वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. काही शेतकरी वारणातून आलेत, काही गडहिंग्लजमधून, काही कागल तालुक्यातून आलेत, असे वेगवेगळे शेतकरी आलेत. आणि शेतकऱ्यांनी बी बियाणे, औषध फवारणीची सगळी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. कॅमेरा पर्सन ऋषिकेश पाटील सह मी ऋषिकेश गोळे, तरुण भारत, कोल्हापूर.